प्रसारित करीत आहोत. वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम वनस्पंदन. लेखन प्रवीण गायकवाड यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादर करते सूरज कोळे. ही निर्मिती आहे आकाशवाणी अकोला केंद्राची. झाडाविना ढग कोरडे गेले, ढगाविना नदी तलाव वाटले, नदी तलावाविना पशुपक्षी मिटले, पशुपक्ष्यांविना जंगल शेत उदास झाले, इतके अनर्थ झाडाविना घडले. झाडांचं महत्त्व मानवासाठी आणि पर्यावरणासाठी अनन्यसाधारण आहे. हे अधोरेखित करणाऱ्या या ओळी आहेत. रुजतो विठ्ठल, उगवतो विठ्ठल, उमलतो विठ्ठल, पान फूल फळ विठ्ठल. रुजतो विठ्ठल, उगवतो विठ्ठल, उमलतो विठ्ठल, पान फूल फळ विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल झाड माझं विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल झाड माझं विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. झाड संपूर्ण जीवसृष्टीचा आधार आहे. अनादी अनंत काळापासून या पृथ्वीवर झाडांनी समृद्ध अशी वने आहेत. या वनांमध्ये गेल्यावर तिथल्या नादब्रह्माशी एकरूप झाल्यावर वाटतं वन म्हणजे नुसती झाडं नाहीत, तर त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे. ते पशुपक्ष्यांचं विलोभनीय आणि मनोहारी अस्तित्व आहे, जे वनांना चैतन्यमय करतं. या वनांमधील विस्तीर्ण वृक्ष आकाशाला स्पर्श करू बघतात, तर त्यांच्या पायथ्याशी असलेलं गवत, नाजूक फुलं, एक संपूर्ण जीवसृष्टी आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचं गाणं गातात. झाडाच्या आधारे जगत असतात. झाडांना आपला अधिवास आणि अन्नाचा स्रोत बनवत असतात. वनांमध्ये सर्व पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, जमिनीवरील आणि जमिनीखालील सूक्ष्मजीव निसर्ग नियमांचं पालन करत आपला उदरनिर्वाह करत असतात. अतिसूक्ष्म ते अतिविशाल असे जीव एकमेकांच्या सानिध्यात इथे सहजीवन व्यतीत करीत असतात. वने आणि वन्य प्राणी ही आपल्या भारत देशाला मिळालेली अमाप अशी संपत्ती आहे. वन हे देशांचं वैभव आहे, तर वनांचं वैभव वन्यजीव आहेत. वन्यजीव अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ तसेच प्रतिभावंत लेखक मारुती चितमपल्ली यांनी आपलं अवघं जीवन वनविद्येच्या अभ्यासासाठी समर्पित केलं आहे. ते म्हणतात, वन्य प्राणी, पक्षी त्यांच्या वागणुकीतून, जीवनशैलीतून अनेक महत्त्वाच्या जीवनमूल्यांची शिकवण मानवाला देतात. जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवतात. इथली अमर्याद शांतता आयुष्याला नवा सूर देते. त्यांच्या पुस्तकांमधून वन्यजीवांचं अचंबित करणारं जीवन समोर येतं. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जन्माला येणारा प्रत्येक जीव कोणत्या तरी कारणासाठी येत असतो. निसर्गाच्या कोंदणात प्रत्येक पशु, पक्षाला, झाडाला, पानाला, फुलाला आपलं असं स्थान आहे, आपली भूमिका आहे. निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक जीवाचं महत्त्व या पृथ्वीवर आहे. तेच वन्यजीवांच्या बाबतीतही आहे. वन्यजीव पर्यावरणातील अन्नसाखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. सगळं संतुलित असावं, विविध प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण असावं, यासाठी विविध अन्नशृंखलांची निर्मिती निसर्गामध्ये होत असते. जीवो जीवश्च जीवनम हा इथल्या जगण्याचा नियम आहे.
पावसाच्या पाण्याने निसर्गातील पालापाचोळा कुचतो. त्यावर छोटे कीटक जगतात. छोट्या कीटकांवर मोठे कीटक आणि मोठ्या कीटकांवर पक्षी जगतात. शाकाहारी प्राणी वनस्पतींचं सेवन करतात आणि त्यावर मांसाहारी प्राणी अवलंबून असतात. अशा प्रकारे वन्यजीव केवळ जंगलाचं सौंदर्यच वाढवत नाहीत, तर ती निसर्ग साखळीचा महत्वाचा घटक ठरतात. वन्यजीव म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेली अनमोल देणगी आहे. ते पर्यावरण संतुलनाचे प्रमुख स्तंभ आहेत. वनांमध्ये पक्ष्यांचं, वन्य प्राण्यांचं कुटुंब आहे, कुटुंब जीवन आहे. प्रत्येक जीव प्राणी मात्र स्वतःवरती प्रेम करतो. वन्य प्राणीही त्याला अपवाद नाही. पूर्वी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या भावनेनं वनांकडे आणि त्यातील वन्यजीवांकडे पाहिलं जायचं. पण आज ती दृष्टी लयास जाते आहे. आमचे पूर्वज सांगतात, पूर्वीच्या काळी जंगलं इतकी घनदाट होती की माणसाला तिथे प्रवेश करणंच अशक्य होतं. त्यामुळेच वन्यजीवांचं आपोआपच संरक्षण होत होतं. पण आज माणूस आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष वाढतो आहे. वन्य प्राणी आपल्या जीवन अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे. याला अनेक कारणं आहेत. वेगानं होत असलेलं शहरीकरण, विकास आणि प्रगतीच्या नावाखाली जंगलाच्या ठिकाणी मैदानं, औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या यामुळे प्राण्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवणं अवघड झालं आहे आणि काही प्राण्यांच्या प्रजाती तर दुर्दैवानं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन नामशेष होऊ घातलेले प्राणी आणि पक्षी यांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी सरकारतर्फे अभयारण्ये घोषित केली आहेत, जिथे ती मुक्तपणे जगू शकतात. अभयारण्य म्हणजे कायद्यानं संरक्षित केलेली वनं. काटेपूर्णा हे महाराष्ट्राच्या विदर्भात अकोला जिल्ह्याच्या पायथ्याशी असणारं सुंदर वन्यजीव अभयारण्य. हे महाराष्ट्रातील लोकप्रिय अभयारण्य म्हणून गणलं जातं. 73.69 वर्ग किलोमीटर इतकं क्षेत्रफळ असणाऱ्या या अभयारण्याची स्थापना 8 फेब्रुवारी 1988 ला झाली. अकोल्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर महान या गावात काटेपूर्णा धरण आहे. या धरणाला लागूनच काटेपूर्णा अभयारण्य आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये विभागलेलं हे अभयारण्य वनपर्यटनाच्या दृष्टीनं निसर्गरम्य असं ठिकाण आहे. जलाशय, वनराई, पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या अधिवासानं दिवसभराच्या सहलीसाठी हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. या निसर्गरम्य अभयारण्याविषयी सांगतायत निसर्ग कट्ट्याचे अमोल सावंत. काटेपूर्णा अभयारण्य हे निसर्ग निरीक्षणाचे उत्तम स्थान आहे. या अभयारण्यामध्ये एक इंटरप्रिटेशन सेंटर आहे. या नेचर इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये त्या भागातली जैवविविधतेची विविध माहिती आकर्षकरित्या मांडलेली आहे. ही माहिती पाहिल्यावर आपल्याला त्या भागामध्ये 3 किलोमीटरच्या नेचर ट्रेलवर फिरता येतं. ह्या नेचर ट्रेलवर छोट्या छोट्या कीटकांपासून ते फुलपाखरापर्यंत, तर लहान पक्ष्यांपासून तर मोठ्या पाणपक्ष्यांपर्यंत विविध पक्ष्यांचे दर्शन आपल्याला होत असते. हा नेचर ट्रेल धरणाच्या काठाकाठाने गेल्यामुळे आपल्याला पाणी व जमिनीवर आढळणारे दोन्ही प्रकारचे पक्षी इकडे बघावयास मिळतात. सोबतच आपल्याला या भागामधनं झाडांच्या विविध प्रजातींचं पण फार जवळनं दर्शन घेता येतं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला झाडांच्या खाली बोर्डवर या झाडांची माहिती किंवा त्या भागामध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांची पण माहिती दिलेली असते. ती पण आपल्याला वाचून त्या भागातल्या प्राणी व पक्ष्यांची ओळख करून घेता येते. या भागामध्ये फिरताना जर आपण गाईड घेतला तर अधिक उत्तम, कारण हे सगळे तिथे कार्य करणारे गाईड जे आहेत ते आजूबाजूच्या परिसरातील असल्यामुळे त्या जंगलाबद्दल त्यांना भरपूर माहिती आहे आणि ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना दैनंदिन वापरामध्ये कोणत्या झाडाचा पाला वापरला जातो हा पण
खूप चांगल्या पद्धतीने ह्याची माहिती तिकडची गाईड्स आपल्याला देत असतात. हा नेचर ट्रेलवर पिंपरणसारखं एक छोटंसं ठिकाण आहे जिथे पिंपळाच्या झाडाला झोके बांधलेले आहे. तिथे शांततेत जर बसलं तर विविध पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकू येतात. काटेपूर्णा या अभयारण्याच्या दक्षिणेस वाशिम जिल्ह्यातील काटा या गावामध्ये उगमस्थान असलेली काटेपूर्णा नदी या अभयारण्याच्या मध्यभागातून वाहते. या नदीवर काटेपूर्णा धरण बांधण्यात आलं आहे. या धरणामुळे हे अभयारण्य पक्ष्यांचं नंदनवन ठरलं आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांना इथल्या वातावरणानं भुरळ घातली आहे. जलाशय आणि अभयारण्यातील वनराई यामुळे काटेपूर्णा अभयारण्य पक्ष्यांचं हक्काचं निवासस्थान आहे. या अभयारण्यात नवरंग, स्वर्गीय नर्तक, सुभग, हळद्या इत्यादी पक्षी आपल्या मोहक रूपानं सर्वांना मोहून टाकतात. सर्पगरुड, शिक्रा, कापशी यासारखे शिकारी पक्षी इथे हमखास दिसतात. काटेपूर्णा जलाशयात फिरण्यासाठी बोटिंगची सुविधा केलेली आहे. बोटिंग करताना नैसर्गिक आणि कृत्रिम बेटांवर विसावलेले पक्षी जीवन आणि जलाशयाच्या काठावर फिरणारे वन्यजीव दृष्टीस पडतात. नौकाविहार करताना शेकाट्या, पाणकावळा, जांभळा बगळा आणि रंगीत करकोच्या देखील दिसून येतात. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना काटेपूर्णा जलाशय आकर्षित करतं. चक्रवाक, राजहंस, रोहित यासारखे स्थलांतरित पक्षी या अभयारण्याची शोभा वाढवतात. या अभयारण्यात पळस, काटेसावर, तेंदू, खैर, वड, पिंपळ हे वृक्ष प्रामुख्याने आढळतात. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या काटेपूर्णा अभयारण्याविषयी माहिती देतायत अमोल सावंत. ह्या परिसरामध्ये आपल्याला आपला राज्य पक्षी हरियल मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. तसंच आपल्याला पिंपरणच्या वरती थोडं वरती चढलं की तिथे वॉच टॉवर आहे. या वॉच टॉवरवर उभं राहिलं तर संपूर्ण काटेपूर्णाचा परिसर दिसतो आणि समोर पसरलेलं प्रचंड महान धरण दिसतं. या धरणामधूनच अकोला जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असतो आणि त्याच्यावरनं ह्या धरणाला पाणी देणारे जंगल का म्हटलं त्याचं हे याचं प्रत्यय आपल्याला टावरवर उभं राहिल्यावर दिसतो. टावरवरनं आपण खाली उतरलं की समोर चालत जी रानवाट आहे या रानवाटेवरनं गेलं तर आपल्याला विविध प्रकारचे फुलपाखरं दिसतात. काटेपूर्णात एकूण 48 फुलपाखरं आपल्याला आढळून आलेले आहेत. ह्यासोबतच आपल्याला विविध पक्षी ज्या बागांमध्ये दिसतात. सोबतच रस्त्यात आपल्याला एक पाणवठा लागतो. या पाणवठ्यावर उन्हाळ्यामध्ये वन्य प्राण्यांचे हमखास दर्शन होत असते. नेचर ट्रेल जरी फक्त 3 किलोमीटरचा असला तरी जिप्सीद्वारे आपण काटेपूर्णाच्या कोर एरियामध्ये जाऊ शकतो आणि जवळपास 30 किलोमीटरची सफारी जर घेतली तर आपल्याला बिबट, सांबर, नीलगाय, चितळ, रानडुकरं, रानकुत्रे या प्राण्यांचे आपल्याला दर्शन होऊ शकते. सोबतच काटेपूर्णाच्या आतमध्ये रिव्हर व्ह्यू पॉईंट आहे ज्याच्यामधनं काटा नदीचं संपूर्ण दृश्य आपल्याला दिसू शकतं. ही नदी जंगलात येते व वळसा घालून जाते. त्याला नेकलेस रोड पण असं म्हटलं जातं. काटेपूर्णामध्ये घारीचा आसोळा सारखे जे पॉईंट आहेत तिथे पण वन्य प्राण्यांचे किंवा तुमचं भाग्य चांगलं असेल तर एखाद्या वेळेस बिबट्याचं पण दर्शन नक्की होतं. जैवविविधतेची माहिती येणाऱ्या पिढीला जर द्यायची असेल किंवा आपल्या घरातल्या लहान मुलांना निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर एकदा तरी काटेपूर्णाला नक्की भेट द्या. हे अभयारण्य विदर्भात असल्यामुळे इथला उन्हाळा गरम आणि शुष्क असतो. पण हिवाळ्यातील थंडी मात्र प्रसन्न, आल्हाददायक आणि आनंददायी असते. म्हणूनच हिवाळ्यात या अभयारण्याला भेट देणं उत्तम ठरतं. काटेपूर्णा अभयारण्यात जलाशयाच्या काठावर असलेल्या टेकडीवर
निवासाची उत्तम व्यवस्था आहे. इथून अभयारण्याचं विहंगम दृश्य दिसतं. या परिसरातील मुक्काम स्वर्गीय शांततेचा अनुभव पर्यटकांना देऊन जातो. हे अभयारण्य धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पण महत्वाचं आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बाल उद्यान तयार करण्यात आलं आहे. यामधील विविध खेळ लहान मुलांना आकर्षित करतात, आनंद देतात. अकोल्यापासून 37 किलोमीटरवर असलेलं हे अभयारण्य अकोला मंगरुळपीर या मार्गावर वाघा या गावाजवळ आहे. बार्शी टाकळी, शेलू बाजार हे इथून जवळचे बसस्थानक आहेत, तर बार्शी टाकळी, वाशिम, अकोला हे जवळचे रेल्वे स्थानक आहेत आणि नागपूर हे इथून जवळचं विमानतळ आहे. एक सुजाण पर्यटक म्हणून वनांमध्ये, अभयारण्यात वावरताना काही गोष्टींची दक्षता घेणं देखील गरजेचं आहे. वनांमध्ये फिरताना निसर्गाशी मिळते जुळते रंग असलेले कपडे परिधान करावे. आपल्यापासून निसर्गास कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही असं वर्तन करावं. शांतपणे निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण आणि निसर्गातील विविध पैलूंचा परिचय करून घ्यावा. धूम्रपान, मद्यपान करणं, मोबाईल, रेडिओ किंवा टेप रेकॉर्डरवर गाणी वाजवणं, गोंगाट करणं, विनाकारण गाडीचे हॉर्न वाजवणं या गोष्टी करू नयेत. वने आणि वन्यजीव संरक्षण कायद्याचं आणि नियमांचं सक्तीनं पालन करावं. कायद्याचं उल्लंघन करू नये. तरच पशु, पक्षी, वृक्ष, वेलींनी समृद्ध अशा अभयारण्याचा आपल्याला आनंद घेता येईल. एक हिरव हिरव स्वप्न डोळ्यात रुजलं, स्वप्न 7 पावलांचं दारी येऊन बसलं. आला गुलाब केवडा, जाई जुईचा हा मास, जाई जुईचा हा मास. तेव्हा झाडावेलींनी, पशुपक्ष्यांनी समृद्ध पृथ्वीचं संरक्षण करून अशा समृद्ध पृथ्वीला मागच्या पिढीकडून पुढल्या पिढीकडे हस्तांतरित करणं ही प्रत्येकाची, प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. त्यावर विचार मंथन करणं गरजेचं आहे. यासाठी निसर्गप्रेमींच्या सोबतच शासन, गैरसरकारी संस्थाही सतत प्रयत्नरत असतात. पण लोकसहभागाशिवाय कोणतंही संवर्धन पूर्ण होऊच शकत नाही. एका व्यक्तीचं ते काम नाही. सर्वांनी मिळून ती मोहीम पुढे नेली पाहिजे. निसर्ग जोपासला गेला पाहिजे. काटेपूर्णा अभयारण्य निसर्गरम्य, अद्भुत असं ठिकाण आहे. या अभयारण्यातील पशुपक्ष्यांचा मोहक वावर, त्यांची नादमधुर स्वरभाषा मनावरची उदासपणाची सारी मळभ दूर करते. सगळीकडे नवचैतन्य पसरवते. पर्यटकांना सदैव खुणावते. तेव्हा बघा आणि अनुभवा आपल्याला पाणी देणारं जंगल म्हणजेच काटेपूर्णा अभयारण्य. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. आत्ताच आपण वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. वनस्पंदन लेखन होतं प्रवीण गायकवाड यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. तर सादरकर्ते होते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.